आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आपणा सर्वांचं मी दत्ताजी जगताप सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी निमित्त श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिरात रंगला भक्तिमय सोहळा। मंदिर जीर्णोद्धारासाठी प्रत्येकानं किमान हातभार लावावा, डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांचं आवाहन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहराच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या रविवार पेठेतील प्राचीन श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिरात आषाढी एकादशीच्या पावन निमित्तानं विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते। दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले। यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांनी पांडुरंग क्षेत्र या विषयावर अगदी प्रभावी प्रवचन केलं। विठ्ठल भक्ती, वारकरी परंपरा आणि श्रीगोंद्याच्या ऐतिहासिक वारशाचा वेध घेत त्यांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले। या प्रवचनाला भाविक, महिला आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रवचनादरम्यान डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी श्री लक्ष्मी आणि श्री पांडुरंग ही स्वतंत्र दगडी बांधकामातील देखणी व ऐतिहासिक मंदिरे श्रीगोंद्याच्या समृद्ध इतिहासाची ओळख असल्याचं सांगितलं। मंदिरातील गाभाऱ्याच्या कमानेवरील आखीव रेखीव देवदेवतांच्या कलाकृती या तत्कालीन स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचं त्यांनी नमूद केलं। मात्र अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या ऐतिहासिक मंदिराच्या जतनासाठी आता सर्व समाजाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचं सांगत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रत्येक ग्रामस्थ व भाविकाने आपल्या परीने आर्थिक व सामाजिक सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळेस केलं। आज पांडुरंग क्षेत्रामध्ये सन्माननीय नगराध्यक्ष यांच्या सहवासात पांडुरंगाचं दर्शन झालं। पांडुरंग क्षेत्राची माहिती सांगण्याचा भाग्य मला मिळालं। सर्व श्रीगोंदेकरांचे मी मनपूर्वक आभार मानतो। इथलं जे पांडुरंग मंदिर आहे हे पांडुरंगाचं प्रथम प्राकट्य श्रीगोंद्यामध्ये झालं, त्याचं इथं मंदिर झालेलं आहे। आणि पांडुरंग हे नावच नाही, पांडुमुनींच्या भक्ती साधनेतून अद्वैत प्रचिती जी आली त्यातून निष्पन्न झालेला आहे। इथे पांडुमुनीच पांडुरंग झालेत आणि पांडुरंगच पांडुमुनी झालेले आहेत। आणि हेच पांडुरंग 56 वर्षानंतर इथल्या प्राकट्यानंतर पंढरीला पुंडलिकाच्या भेटीसाठी गेले आणि लक्ष्मी देवी ही ती लीला पाहण्यासाठी इथूनच तिथे गेल्या। याचा अर्थ इथून पांडुरंग गेलेच असं नाही। जसं व्यंकटेश श्रीगोंदा श्री गोविंद हे या ठिकाणी आले आणि पांडुरंग झाले, तसेच पांडुरंग इथून जाऊन विठ्ठल झाले। सर्वत्र विष्णू भगवंतांचा वास तसाच असतो, फक्त भक्तांनी त्या त्या ठिकाणी जाऊन त्या प्रकारे त्याची साधना केली पाहिजे। या ट्रस्टला देणगी मूल्य काहीतरी देऊन सर्वांनी मिळून किमान 1000 रुपये प्रत्येकाने जर दिले तर जी महत्वाची अशी गंगाजळी या ट्रस्टकडे निर्माण व्हायला पाहिजे, ती होऊ शकेल। तशा तऱ्हेचं आवाहन या निमित्ताने एकादशीच्या दिवशी काहीतरी दान करण्यात यावं या दृष्टीने मी सर्वांसाठी आवाहन करतोय। धन्यवाद। श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिराचे विश्वस्त श्रीपाद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची माहिती देत मंदिर संवर्धनासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। श्रीगोंदा येथील पुरातन असणाऱ्या श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं। त्यामध्ये आज सकाळी लघुरुद्राभिषेक संपन्न झाला। त्याचबरोबर महिला मंडळाचं भजन संपन्न झालं। नंतर संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर अनिलजी सहस्रबुद्धे सर यांचं प्रवचन रूपी व्याख्यान आणि त्यामध्ये श्रीगोंदा नगरीचा पूर्ण इतिहास, श्रीगोंदा नगरी कशी निर्माण झाली हे सरांनी नमूद केलं। त्यानंतर महाआरती झाली। उद्या दुपारी सकाळी महापूजा, त्याचबरोबर दुपारी महिलांचं भजन होईल। संध्याकाळी 5 ते 7 हा
सौ धनश्री पावशे यांचा भारुडाचा कार्यक्रम आणि भारुडाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे अन्नदाते संदीप शेठ गुगळे हे आहेत. या सगळ्या कार्यक्रमांचा श्रीगोंदेकरांनी लाभ घ्यावा अशी ट्रस्टच्या वतीने सर्वांना विनंती करतो. या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीगोंदा शहराच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या प्राचीन वास्तू केवळ श्रद्धेचे केंद्र नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचे अमूल्य प्रतीक आहेत. हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी नागरिक, भाविक आणि प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे. या प्रसंगी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, प्राध्यापक बळेसर, शिवाजीराव कदम सर, शिवाजी साळुंके, इंगळे सर आदींसह भाविक, माता भगिनी व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.